थँक्यू सो मच विनोदजी पाटील सर. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आदिवासी प्रतिष्ठान चषक 2024 ही स्पर्धा आपण पाहतोय. ज्या स्पर्धेची सेमीफायनल आपल्या समोर आहे. एका बाजूला आपण टीम पाहतोय ती हॅरी 11 आणि दुसऱ्या बाजूला श्री एंटरप्राइजेस. कमलजीत पाजी मात्र या मॅच मध्ये सपशेल अपयशी ठरलेला आहे. आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर ठाणे डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगचा गतवर्षीचा मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावणारा नवी मुंबईचा स्टार खेळाडू गौरव बडदे नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि स्ट्रायकिंग एंडला सध्या येतोय आक्रमक शैलीचा फलंदाज आणखी एक उभरता सितारा डोंबिवलीचा व्यावसायिक स्तरावरचा. समोर किडनी आहे रोहित. आव्हान तितकंच कडवट. ऑफस्टम्पचा हलकासा जवळून चेंडू निघून गेला मागे. 2020-21 रबर बॉलचं क्रिकेट हंगाम ज्याने जितकं गाजवलं तिथून खरं तर त्याला प्रसिद्धी मिळाली. आणि त्यानंतर आज हे टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना ती त्याची दहशत आपण बऱ्याच वेळेला बघतो. खोला टाकला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. पहिल्या बाउन्स वरती सीमा रेषा पार. चौकार. सिंगल मिळतीये. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या पुढे चाललेली आपण पाहतोय ती 5 धावा धावफलकावरती आहेत. रनवे मध्ये थोडासा अडथळा. इंटरेस्टिंग बॅटल आहे. रोहित बालराव किडनीचा समोर गौरव बडदे. पिकअप शॉट वसिटा कॅच आउट. 2 इम्पॉर्टंट विकेट मिळवल्यात रोहित बालरावने. कमलजीत पाजी गौरव बॅक टू द पॅव्हिलियन. धावसंख्येचा आपण विचार केला तर धावा पाहायला मिळतात त्या 5 धावा आहेत. समता 11 येऊन थांबा. पण समता 11 थर्ड प्लेस साठी 2 ओव्हरची मॅच असेल. समता 11 येऊन थांबा. पण थर्ड प्लेस साठी पुढचा सामना आहे. फुल टॉस स्वीप केलाय आणि ते चेंडू सीमारेषा पार. चौकार. फिल्डर आहे फिल्डर. फिल्डर आहे ना. धावसंख्येचा आपण विचार केला तर स्कोर आपल्याला पाहायला मिळतो तो 9 धावा. सेकंड ओव्हरची सुरुवात झालेल्या पहिला चौकार दुर्वेशच्या बॅटमधून. श्रीशाची इनिंग मला आठवते मागच्या सामन्यामध्ये 23 धावांची गरज असताना 5 बॉल 24 धावा त्याने बनवत असताना सामना जिंकला होता हॅरी 11 साठी. फुल टॉस आहे. गॅप मध्ये बॉल सीमारेषा पार. जखमी वाघ आहे. मागच्या मॅच मध्ये ज्याच्या बोटाला खरं तर इजा झालेली आहे पण जिद्दी खेळाडू आहे. चौकाराला इथे
या चौकाराच्या साह्याने धावसंख्या तुम्हाला पाहायला मिळते ती 13 या आकड्यावरती. असं म्हणतात की लढताना झालेल्या जखमा विजयानंतर अभिमानाने मिरवल्या जातात. 13 समीर स्विच केल्या, स्वतःला व्यवस्थित कनेक्ट करू शकला नाही. यावेळेला फटका मिळते ती सिंगल आणि सिंगलच्या साह्यानं धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय 14 धावा. युग11 तिसगावचे कॅप्टन देखील आलेले आहेत. सागरजी गायकवाड आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. काल तगडी स्टारकास्ट होती युग11 तिसगाव कल्याणची, जो संघ आजही आपल्याला पाहायला मिळेल फायनल मॅच मध्ये. बॉलर पुन्हा एकदा तयार समीर. टॉप एज पॉइंटचा फील्डर जज करतोय. वेल जज. कॅच ड्रॉप. जजमेंट योग्य होतं पण ओंजळी मधून चेंडू निसटला. जीवनदान श्रीशा शेट्टीला धावा मिळतात 2. स्कमॉज ऑन 17 16 16 धावा धावा फलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांची मॅच आहे. पुन्हा एकदा तयार समीर. हो पडला आणि बाहेर निघाला. बॅट स्विंग तर जबरदस्त होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पडल्याबरोबर कशा पद्धतीने चेंडूने वळण घेतलेला आहे, त्यामुळे तो बॅट वरती आला नाही. येस पडला आणि हलकासा बाहेर निघालाय. डॉट बॉल. शेवटचा चेंडू या षटकातील. होलात डॉट आला. 2 षटकांचा खेळ संपन्न. धावा आहे 16. विकेट पडलेले असताना 2 बॅटिंग करते आहे हॅरी 11. कमॉन 1 षटक बाकी आहे. वेळ आपण जास्त घेऊ नका, लवकरात लवकर ओव्हर देखील कंप्लीट करा. 3 मिनिटं बाकी आहेत. श्री एंटरप्राइजेस. सोळा धावा. कोला टाकलाय. खूप चांगला चेंडू बॅटच्या टोला लागला आणि त्यानंतर टप्पा पडल्यावरती तो गेलेला विकेट किपरकडे. किटने हलकी अपील करत होता. त्यालाही माहित होतं की टप्पा पडलाय पण अपील करावी लागते. क्लोज जेव्हा जेव्हा डिसिजन असतात या सर्व गोष्टी आपसुक असतात फिल्डर्स कडून. या ओव्हरमध्ये गोलंदाज मॅडीला आपण पाहतोय. बॉलिंग युनिट धारदार आहे दोन्ही बाजूला. मग आपण हॅरी 11चा विचार केला तरी आणि श्री एंटरप्राइजेसचा विचार केला तरी टॉप ऑर्डर मध्ये बॅट्समन तितकेच ताकदवान आहेत, त्यामुळे चांगल्या सामन्याची अपेक्षा. पिकअप शॉट गॅप मध्ये बॉल मिड विकेटला फ्लॅट. चौकार. येस काय चौकार षटकार 4. चौकाराला स्ट्रेट बॅट वाऱ्याच्या लाटांवरती. ओहो प्रयत्न चांगला राहिला पण इथे कॅची ड्रॉप झाले आणि चेंडूही गेला सीमा रेषेच्या बाहेर. षटकार.
हो, पुन्हा हे लांबून खेचण्याचा प्रयत्न होता, पण यावेळेला आलाय तो डॉट बॉल. बॉल अजूनही शिल्लक आहेत ते 2 आणि धावा झालेल्या आहेत त्या 26. समता 11चा कॅप्टन, समता 11चे कॅप्टन आलेलेत. तयार आपण. ओ फ्लिक नो लुक बॅकवर्ड्स को लेगला. सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण. स्टॉप केला अगोदर. आता थ्रो करतील. सेकंडचा कॉल. धोका आहे आणि इथे फलंदाज पोहोचलेला आहे. थिंक येस. धावा मिळतात 2 आणि या 2च्या साह्यानं 28 वरती धावसंख्या या षटकातील. अर्थातच या डावामधला शेवटचा चेंडू पहिल्या. स्ट्रेट बॅटने ड्राइव्ह केलाय समोर. लॉंग ऑफला आरडी. ओ मिसफील्ड. फार वेगाने धावला होता आरडी. जास्तीत जास्त 2 गेल्या असत्या, 4 गेल्या. डाव पहिला संपला. 32 झालेल्या. 33चं टार्गेट. 33 धावांचं लक्ष. फिल्डिंग लगेच सजवा. हॅरी 11. चला लवकर लवकर फिल्डिंग सजवून घ्या आणि बॅटिंग करण्यासाठी उतरा मैदानाच्या आतमध्ये. ओपनिंग पेअर.
चला चला मॅचला सुरुवात करा. फिल्डर्स काय चाललंय? फिल्डिंग करणारी टीम एअर 11 आणि 4 मॅच असलेला कव्हर करायच्या, त्यामुळे तुम्हाला सूचना आहेत पटापट. बॅकफुटला कट करण्याचा प्रयत्न. अपील, स्ट्रॉंग अपील, बट नॉट आउट. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन आहे. चला जास्त वेळ आपण घेऊ नका प्लीज. अपील तर स्ट्रॉंग होती. पहिला डॉट बॉल पुढे आला, फटका फसला. मिड विकेटचा फिल्डरने चांगला झेल टिपलाय फलंदाज बाद. स्ट्रेट बॅट लॉंग ऑफला क्लिअर करतोय. किडनीचा पहिलाच चौकार. ऑड लेंथ भिरकावलाय. शॉट ऑफ द डे, षटकार. धावा आपण पाहतोय त्या अर्थातच 10 या आकड्यावरती आहेत. वैभव
पुन्हा उचलला आणि पाठवलाय पॅव्हलियन मध्ये. रोहित बालरावचा आणखी एक हिट, षटकार. समता 11चा कॅप्टन कॅप्टन फिल्डिंग. शाबास. एज अँड टेकन. फलंदाज बाद. जाता जाता विकेट मिळवलीच वैभवने. बॉल शिल्लक आहेत आता 12 आणि 12 बॉल मध्ये 17 धावांची गरज. बारा बॉल 17चा सामना आहे. मोहित स्ट्रायकिंग एंडला पाहायला मिळतो आणि सेकंड ओव्हर मध्ये शुभम. ओ फटका फसलेला असं वाटतोय. लॉंग ऑनचा फिल्डर आलाय चेंडूच्या खाली. वेल जज कॅच. फलंदाज बाद. चौकार. चांगला फटका आता आपल्याला पाहायला मिळाला आणि या चौकाराच्या साह्यानं धावसंख्या जर आपण बघितली तर ती 20 या आकड्यावरती. पार्ट वजनदार म्हणता येईल श्री एंटरप्राइजेस बिकॉज धावा आता येतात. विकेट जरी पडल्या असल्या 10 चेंडू 13ची मॅच आहे. 10 बॉल 13 धावांची गरज. एजा यावेळेला शॉट फाईन लेग मध्ये सिंगल पूर्ण होईल. या सिंगलने धावा संख्या पोहोचली ती 21 या आकड्यावरती. बॉल शिल्लक आहेत आता 9 आणि 12 धावांची गरज. स्ट्रेट बॅटने लॉफ केलाय. फिल्डर फार वेगाने आणि इथे 4 धावा. चौकार. आठ बॉल 8.
लाईन खराब आहे. लेग स्टम्पला बॉल होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये चाललेला आहे. थ्रो येतोय तोपर्यंत धावा पूर्ण झालेल्या आहेत 2. सो आता 7 बॉल 6 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. वळण घेतल्या बॉलने फार वेगाने निघालाय. बॅकवर्ड पॉइंटला चौकार. 6 बॉल 2 धावांची गरज. 2. सहा बॉल 2 धावांची गरज. सॉफ्ट हँडने समोर खेळलेले आहेत आणि इथे धावा 2 पूर्ण झालेल्या आहेत. अभिनंदन. श्री एंटरप्राइजेस गोज टू मेगा फायनल. U11 तिसगाव कल्याण. श्री एंटरप्राइजेस तयार राहा. मात्र आता सामना असेल समता 11 आणि हॅरी 11चे कॅप्टन या रोहित भालेराव. 2 प्राइज विकेट आणि 16 धावा. मॅन ऑफ द मॅच. या आपण मंचावरती या किडनी.